ॐ ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादी अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी मनपूर्वक वंदन करून त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वेदांत आचार्य अनंत श्री घोषित सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांचे हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण श्री विचार चंद्रोदयाच्या जवळजवळ 12 कला समापन करून आज 13वा कलाचं चिंतन करणार आहोत. आतापर्यंत काय काय झाला? सर्व झाला, ओके नाही? तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश झाला, त्याच्यानंतर उपदेश झाला की ज्ञान झाला, ज्ञानानंतर काय झालं? कर्मनिवृत्तीचं पाहिलं आपण काल की ज्ञानीला कर्म बाधा करत नाही, कर्मापासून ज्ञानी मुक्त आहे. आता ज्ञान झाल्यानंतर मग प्रश्न येतो, त्या ज्ञानीला काय म्हणावं, तो कसा असतो, काय होतो, ओके? तसं सप्त ज्ञान भूमिका वर्णन नावाचा हा अथ त्रयोदश कला प्रारंभ, 13वा कला प्रारंभ होत असताना नाव सांगतात सप्त ज्ञान भूमिका वर्णन. पुढे पहा, पेज नंबर 278, 221वा प्रश्न. सर्व ज्ञानी का निश्चय तो एक ही है, परंतु स्थिति का भेद काहेते है. सर्व ज्ञानी का निश्चय तो एक ही है. प्रत्येक सर्व ज्ञानीचा निश्चय काय हो? मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, हेच निश्चय आहे. परंतु त्यांचं स्थितीमध्ये भेद कसं काय आहे? स्थितीमध्ये भेद आहे. कसा आहे का स्थितीमध्ये भेद? पहिली गोष्ट आपल्याला माहीतच नाही ज्ञानी कोण आहे, ज्ञानी कसा असतो. मग स्थिती आहे की नाही आहे हे माहीत नाही, हो ना? त्यामुळे पुढे उत्तर देतात ते, सर्व ज्ञानी की स्थिती का भेद ज्ञान भूमिका के भेदते है. सर्व ज्ञानीमध्ये त्यांची स्थितीचा भेद जो आहे तो ज्ञानाच्या भूमिकावरून आहे. ज्ञानी तर एकच आहे, पण ज्ञानाच्या भूमिका आहे. मग ज्ञानाच्या भूमिका कोणत्या आहेत? तेच प्रश्न पुढचा 222वा. सो ज्ञान भूमिका कितने हैं? ज्ञानीची किती भूमिका आहेत? इथं भूमिका म्हणजे काय? हा, बरोबर आहे. भूमिका शब्दाचा अर्थ काय? सामान्यपणे व्यवहारामध्ये तो कोणत्या भूमिकेत आहे, चलनचित्रात येतं ना, कोणता पाठ घातलेला आहे, हो ना? इथे भूमिका म्हणजे लेवल, प्रकार पण नाही. प्रकार म्हणजे वेगळं झालं. स्टेज, बरोबर आहे. स्टेजेस ऑफ सेल्फ रिअलाइज्ड पर्सन, म्हणजे काय? स्वतःला जाणवलेल्या व्यक्तीचा लेवल्स काय? तर लेवल आहेत का? कसे आहेत पहा, सांगतात. 222वा प्रश्न. सो ज्ञान भूमिका कितनी है? उत्तर
शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी तुरीयगा, ये 7 ज्ञान भूमिका है. ज्ञान भूमिका, ज्ञान होत असताना कोणत्या कोणत्या लेवलने आपण सरकत पुढे जातो ते सांगणार आहे. खूप सुंदर आहे. खूप लोकांना माहीत नाही आहे, पण पंडित पीतांबरजींची कृपा आहे. सर्व शोधून तेवढ्याशा छोट्या पुस्तकमध्ये सगळं सार दिलेलं आहे. हो की नाही? फक्त एवढंसं छोटं पुस्तक आहे, पण स्वामीजी आप्पाजी याचं वर्णन करत असताना खूप छान सांगतात. स्वतःचा चेहरा पाहायचा असेल तर आरसा छोटा असला तरी चालतो. हो की नाही? तसं स्वतःचं ज्ञान करून घ्यायचं असेल, चंद्रोदय भरपूर आहे. जर चंद्रोदयाने ज्ञान झाला नाही, अजून शंका आहे, मग पुढे चला. अजून आपल्या बुद्धीत काहीतरी असं असेल का, तसं असेल का, हो का, नाही का, असं अजून स्पष्टीकरणासाठी पुढे जाणार. त्याला उदाहरण देत होते आमचे जयसिद्धेश्वर स्वामी. काय, स्वतःला मरायचं असेल तर बंदुकामध्ये एक गोळी ठीक आहे, एका गोळी मरून जातो आपण. पण जर हजारो वैरींना मारायचं असेल तर काय पाहिजे? पाहिजे. हो की नाही? तसं इथे स्वतःचा संशय जर दूर करायचा असेल, चंद्रोदय पुष्कळ आहे. पण प्रत्येक जण उत्तम अधिकारी नसतो ना. उत्तम अधिकारी म्हणजे काय? ज्यांनी पाठीमागच्या जन्मात सगळं केलेलं आहे, फक्त त्याला ज्ञान व्हायचं राहिलेलं आहे. एकूण 3 दोष आहेत. काय? मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष. जर मलदोष विक्षेप दोष अगोदरच संपला असेल, फक्त आवरण दोष राहिला असेल, तर याच्यामुळे होऊन जातो. पण मलदोषही आहे, विक्षेप दोषही आहे, आवरण दोषही आहे, तर मग त्याला खूप खराब लागतं. तर त्यासाठी भरपूर आहे. हा जो उत्तम अधिकारी. मग प्रत्येक जण उत्तम अधिकारी नसतो. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, प्रत्येकाचे जीवनाचे अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाचे शंका कुशंका वेगळे आहेत. काही लोकांनी खूप वाचलेलं आहे. काय, काही जण योग अभ्यास केलेला आहे, म्हणजे पतंजली योग. काही जण नैयायिकांचा न्याय शिकलेले आहे, काही जण कर्मकांड शिकलेले आहेत. मग ज्याचं संस्कार आहे त्याला हे लवकर कळत नाही. जो जास्त शिकलेला आहे त्याला जास्त शंका येतात. म्हणजे काय? बरोबर शिकलेलं नाही ना. क्रमाने जर व्यवस्थित गेला असेल तर त्याला स्पष्ट आहे. आम्ही काशीमध्ये असताना एक मोठ्या पीठाचे एक उत्तराधिकारी होते. मग ते 2 वर्ष व्याकरण शिकले, त्याच्यानंतर 2 वर्ष न्याय शिकले, आणि नंतर जेव्हा ते इकडे आले कुठे वेदांताला, तर ते म्हणायचे, स्वामीजी तुम्ही जे सांगता ते कळतंय मला, पण पटत नाही. मग ते मंडेश्वर म्हणाले, तू अगोदर न्याय जे शिकला ते बाहेर ठेवून ये, मग तुला कळेल. म्हणजे अन्य विषयांचं जर नॉलेज घेतला तर याच्यामध्ये शंका येतो का, त्यांनी मुक्ती अशी सांगितली, आम्ही मुक्ती अशी सांगत आहे. मग कर्म करणारे हरी नाही, कर्मानेच मुक्ती. मग पतंजली अष्टांग योगाने मुक्ती. हो की नाही? नैयायिकाने म्हणतात, काय म्हणतात, त्यांचं एक वेगळं मुक्ती. काही जण 3 दुःखाची निवृत्ती मुक्ती म्हणतात, काही जण 24 दुःख म्हणतात, काय काय सांगतात. 5 क्लेश जे दूर होतात ते दुःख निवृत्ती झाली की मोक्ष. पण फक्त दुःख निवृत्तीने मोक्ष नाहीये, दुःख निवृत्ती व्हावं आणि परत परमानंद प्राप्ती पण व्हावं, ही मुक्ती वेदांताची मुक्ती. मग असे अनेक जर वाचल्यामुळे या अशा छोट्या ग्रंथाने, छोट्या म्हणू शकत नाही, दिव्य आहे, पण जास्त भरल्यामुळे, नको ते भरल्यामुळे पाहिजे ते व्हायला थोडं उशीर लागतो. मग त्यामुळे त्यांना
जो जास्त तर्क करतो, तर्क जो आहे, सिद्धांत कळण्यासाठी जर तर्क करत असेल तर ते चांगलं तर्क आहे, कुतर्क करू नये. म्हणून कठोपनिषदमध्ये आले तर्केणाप, तर्क जे आहे तर्केण, हा श्लोक आठवत नाही मला, म्हणजे तर्क जो करतो त्याला तर्काने देव भेटत नाही, ब्रह्मज्ञान होत नाही. आपलं आहे ना याच्यामध्ये सिद्धार्थ स्वामींच्या चरित्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये येतो, सप्तव पदार्थ, षोडश पदार्थ, ते न्यायच आहे तो. तो भौतिक वस्तूचं चिंतन केल्याने पुढे ब्रह्मज्ञान होणार आहे, सत्य वस्तूचं चिंतन केल्याने ब्रह्मज्ञान होणार आहे. त्यामुळे तिथे काय म्हणाले की याच्याने ज्ञान होत नाही, स्वरूपाच्या ज्ञानानेच मोक्ष होतो. असे खूप काही वर्णन तिथं करण्यात येतात. म्हणजे काय, सुतर्क करावा, कुतर्क करू नये. तर्केण मतिरापनीया, तो म्हणजे काय, खूप बुद्धिमान असेल. अजून एक कठोपनिषदमध्ये खूप छान एक श्लोक आहे, काय आठवत नाही, आठवण करून सांगतो. ते म्हणतं की खूप प्रवचन ऐकल्याने ब्रह्मज्ञान होत नाही, खूप प्रवचन ऐकल्याने, खूप याच्याने. ते श्लोक शोधून सांगतो मी, मस्त आहे ते. मग खूप मोठ्या मोठ्या घडवले जातात ते, असं कसं काय दिले ना, बहुश्रुते ना, शोधूया आपण, इथे जाऊया. म्हणजे इथे टोटली काय सांगायचं होतं की हा ग्रंथ जो आहे खूप छान आहे आणि आपल्याला आपल्या स्वरूप ज्ञानासाठी, जसं स्वतःचं मुख पाहण्यासाठी आरसा छोटा असला तरी चालेल, तसं स्वरूप ज्ञान होण्यासाठी एवढा पुष्कळ आहे. शंका समाधानासाठी पुढचे ग्रंथ. पुढे पहा, शुभेच्छा सो क्या आहे, 223वा प्रश्न. काय म्हणतात, शुभेच्छा सो क्या है. शुभेच्छा इथला ज्ञान भूमिकेमधला शुभेच्छा सो क्या है, आपली शुभेच्छा व्यावहारिक शुभेच्छा नव्हे. पहा काय सांगतात उत्तर, पूर्व जन्म विषय अथवा इस जन्म विषय किए निष्काम कर्म और उपासना से शुद्ध और एकाग्र चित्त वाले पुरुष को विवेक, वैराग्य, षट संपत्ति और मोक्ष इच्छा, ये चार ही साधन हुए के जो आत्मा के जानने की तीव्र इच्छा होवे, सो शुभेच्छा नाम ज्ञान की प्रथम भूमिका है. म्हणजे ज्ञान होत असताना सुरुवात कशाने होते, शुभ इच्छा. कशाची इच्छा, काय, आत्मा के जानने की तीव्र इच्छा, शुभ इच्छा. काय हो, आत्माला, स्वरूपाला, स्वतःला जाणण्याची जी तीव्र इच्छा आहे ती खरी इच्छा, शुभेच्छा. मग आपल्याकडे शुभेच्छा आहे का, पहिली गोष्ट. मग ही शुभेच्छा कुठून येईल, मग ते सांगत आहे, पूर्व जन्म विषय अथवा इस जन्म विषय किए निष्काम कर्म और उपासना से. निष्काम कर्म, कर्म सकाम कर्म आणि निष्काम कर्म असे दोन आहेत. सकाम कर्म म्हणजे लौकिक काहीतरी वस्तू मला भेटो म्हणून जे कर्म करतो, पुण्यकर्म करतो, पूजा करतो, जप करतो, काय काय करतो, हो की नाही, यज्ञ करतो. हे सर्व जे आहे, जर मनामध्ये काहीतरी प्रापंचिक वस्तूचा इच्छा करून करत असेल तर त्याला काय म्हणतात, सकाम कर्म. म्हणजे काय, कोणीतरी आजारी आहे त्याचं बरं हो म्हणून वाचतात, आपलं कर्ज आहे निवारण हो म्हणून काहीतरी दान करतात, काय नाही ते करतात, तर त्याला काय म्हणतात, सकाम कर्म. आणि कशाचीही अपेक्षा न करता नुसतं सत्कर्म करतात. कशाचीही म्हणजे काय, प्रापंचाची कुठलीही गोष्ट नको, देवा तुम्हाला तू पाहिजे. हे शहाण्याचं लक्षण आहे. शहाण्या माणसाने काय करायला पाहिजे, राजाकडं, राजा तुमच्या समोर बसलेला आहे, राजा, त्याला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे, काय मागणार, देव समोर बसलेला आहे, देवाला काय मागायचं. हा, तुम्ही जर
मला शेत दे, हे दे, ते दे म्हटला, ते दिला, नंतर सुखी नाही सुख नाही झालं, परत परत जावं लागेल त्याच्याकडे. तर देव देव मला तूच पाहिजे म्हटल्यावर देवाचंच सगळं आहे, हो की नाही? हे शहाणपण आहे. तसं इथे इथे संसारामध्ये सुख नाही हे समजून देवत्वासाठी, देवप्राप्तीसाठी जो काही कर्म सत्कर्म करतो त्याला निष्काम कर्म म्हणतात. तो निष्काम कर्म केला आपोआप अंतःकरण शुद्ध होतो आणि इकडे वळतो. कुठं शास्त्र चालू आहे, मी पण धन्य व्हायला पाहिजे, ऐकलं पाहिजे, ही बुद्धी येते. तुम्ही किती जण आहे? 3 3 6, 2 ॲबसेंट, 8, हो की नाही? 8च जणांना गरज आहे का? हे का आणतं इकडे? तेच निष्काम पुण्य. ते निष्काम पुण्य असेल तर इथे येतो आपण. पुढे काय म्हणतात? उपासना असेल. उपासना म्हणजे काय? तुम्ही काही ना काही जप करत असाल, पूजा करत असाल, ध्यान करत असाल, जे काही करत असाल त्याच्यामुळे शुद्ध और एकाग्र चित्त वाले. हे शास्त्र ऐकण्यासाठी शुद्ध अंतःकरण तरी पाहिजे. शुद्ध अंतःकरण असेल तरच तुम्ही इथे येऊ शकता. म्हणजे मलदोष नाश झालेला असेल, म्हणजे काय? संसारावरची प्रीती कमी झाली असेल तर, किंवा पूर्णच नसेल तर. कमी झाली असेल तरी येतात, अगदी नाहीसं झालं असेल तरी येतात. आणि काय? एकाग्र चित्त पाहिजे. एकाग्र म्हणजे काय? इथं बसले तुम्ही, इथं बसलेले असताना काहीतरी मी शब्द प्रयोग केला, गाडी, लगेच गाडीची आठवण आली, तिकडे गेलं, गाडीत काय पड, हे एकाग्र नव्हे. इथं जे सांगत आहेत, काय सांगत आहे, काय पकडायचं आहे आपल्याला, तेच पकडून ठेवणं, याला काय म्हणतात? एकाग्र. दोन्ही म्हणजे काय? उपासना करून शुद्ध आणि एकाग्र चित्तवाले पुरुष को विवेक वैराग्य षट संपत्ती और मोक्ष इच्छा हे 4ही साधन होय के. काय पाहिजे? विवेक पाहिजे त्याला. विवेक म्हणजे काय? फक्त परमात्मा एकच सत्य आहे, बाकीचं सगळं खोटं आहे, हे विवेक. मग विवेक आला, त्यागलं पाहिजे ना. म्हणजे काय? कुठं त्यागायचं म्हणजे काय? सगळं घरदार सोडून मठात येऊन बसणं, ते त्यागणं नव्हे, मनातून त्यागणं. म्हणजे काय? जेव्हा केव्हा हे चिंतन चालू असेल, सोडून येणं, ते त्याग आहे. त्याग म्हणजे त्या ब्रह्मचिंतनासाठी तळमळ राहणं, त्यासाठी सर्व त्यागणं, त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्याचं डेफिनेशन विचारसागरमध्ये येणार आहे. काय? इस लोक से लेकर ब्रह्मलोक पर्यंत जितने भी भोग वस्तू है उसके काय? सोडायचं नाही, भोगची इच्छा सोडायचं. वस्तू सोडू शकता, पण मनात भोग इच्छा असतात ते नाही. भोगची इच्छा सोडा. आता जेवावं तरी लागेलच, कपडे नेसावं लागेलच, काही ऐकलं तर ऐकावं लागेलच. म्हणजे सोडा म्हणजे कसं सोडू शकतो? भोग इच्छा म्हणजे काय? जेवण्यासाठी जगणे की जगण्यासाठी जेवणे, फरक आहे ना. विषयी लोक काय करतात? जेवण्यासाठी जगतात. इकडे काय छान आहे, तिकडे काय छान आहे, तिकडे काय छान आहे, ओके. जगण्यासाठी जे आहे ते जेवतात. म्हणूनच हे साधक लोक का भिक्षा मागतात? भिक्षामध्ये काय सगळेजण चांगलं देतात का? सगळेजण भक्तिमानच असतात का? काही जण कालचं उरलेलं सुरलेलं देतात, काही जण विटलेलं देतात, हो की नाही. कधी कधी अगदी रुचिकर असतो, कधी कधी काय खाऊच शकत नाही, कधी तिखट जास्त, कधी गोड जास्त, कधी काय काय जास्त. मग ते कशासाठी? त्याच्यावरचा मोह जाण्यासाठी. वैराग्य. वैराग्य बोलणं सोपं आहे, खरंच परिस्थिती आली ना खूप अवघड. पुढे वैराग्य झालं शम दम. शम इंद्रियांचं दमन, मनाचं शमन. अगोदर इंद्रियांचं दमन व्हायला पाहिजे ना. आता वाटतं काय हो, इकडे येत असताना काय वाटतं? कोणीतरी आले,
काहीतरी आज भाषण आहे टी व्हीवर कोणाच तरी, काहीतरी विशेष कार्यक्रम आहे, जाऊ दे आज एक दिवस, ते दमन नाही. समोर वस्तू असताना सुद्धा, भूक असताना सुद्धा खाऊ नये, त्याला दमन म्हणतात. समोर वस्तू अवेलेबल असताना सुद्धा, वस्तू अवेलेबल आहे, इंद्रिय सगळे सदृढ आहे, कोणी विचारणार नाहीये, त्यावेळेस नको म्हणणं, काय म्हणतात त्याला, इंद्रिय दमन. आणि मन शमन, म्हणजे मनात विचारच येऊन येते, हे पाहिजे ते पाहिजे, कंट्रोल नाही, आज तिथं जायचं, हे पाहिजे, नाही जायचं, मनाच्या विरुद्ध आपण मनाच्या सोबत जातो, ते शमन. श्रद्धा, श्रद्धा या मार्गामध्ये सर्वात महत्वाचं श्रद्धा आहे. विचार सागरमध्ये येणार आहे, काय म्हणतात ते, जसं लोणी जर काढायचं असेल, काय पाहिजे त्याला, दुधाला विरजण काढा, दही करा, दह्याला घुसळायचं. ते कसं घुसळणार, पूर्वी मोठ्या याच्यात भांड्यात ते मटक्यात ठेवायचे, हो की नाही, हा, ते काय म्हणतात त्याला, रवी, हा, आणि त्याला दोरी, हो की नाही, आतमध्ये दही पाहिजे का नको, हो की नाही, ते हो ना, मग करणारा याच्यात मुख्य काय आहे, काय नसेल तर चालत नाही, अजून घुसळल्याशिवाय कसं ते होणार ना. अजून दोरी पाहिजे, खांब पाहिजे, त्याला बांधतो, खांब पाहिजे. नाही, माझा प्रश्न काय, जे नाहीये तर ते होणारच नाहीये. लोणी पाहिजे आपल्याला, लोणी काढायचं आहे ना, घुसळणारा पाहिजे ना, हे सगळं करावं लागेल ना आपल्याला. काढणारा पाहिजे, मथन पात्र, माठ पाहिजे, माठ शिवाय काही होऊ शकत नाही. समजा माठ नाहीये, कसं करणार, पात्रच नाहीये. श्रद्धा म्हणजे पात्र. या मार्गामध्ये सर्वात महत्वाचं श्रद्धा. बाकी तुमचं ते असो नसो, काहीतरी ऍडजस्ट करू शकतो आपण, हो की नाही, दोरी नाहीये, कापड बांधू शकता, हो की नाही. रवीत आवश्यक आहे ना, त्याच्याशिवाय रवीच्या जागी आम्ही दुसरं काहीतरी देऊ, घालू, काहीतरी करू. म्हणजे पात्र शिवाय तुम्ही, आता पात्रच नाहीये, कशात घालणार, कसं ते दही, आवश्यक आहे, कारण पात्राशिवाय ते आपण पात्र म्हणजे बेस आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. मग त्यामुळे त्या पात्रालाच काय म्हणलेलं आहे, श्रद्धा म्हणते. श्रद्धा म्हणजे काय, गुरुच्या वचनावर आणि शास्त्रावर परम विश्वास असणे, काय श्रद्धा. मग गुरु असं भेटत नाही. तो कुणी एकटा गेला होता म्हणे गुरुंकडे, मला शिष्य करून घ्या म्हणून. त्यांनी गुरुने काय केलं म्हणे, उद्या ये, परवा ये, असं पाठवले. मग गुरुचं काम काय असतो, अहंकार पाडायचं किंवा श्रद्धा पाहायचा. तर ते काय केलं म्हणे, विहीर होती म्हणे, एक बकेट असतो की नाही, ज्या बकेटचा बुडच नाही आहे, त्या बकेटला दोरी बांधली म्हणे, आणि ते त्याला सांगितलं म्हणे, तू इथं थांबायचं, मी काय करतो पाहायचं, बोलायचं नाही. सिंपल आहे की नाही, पाहायचं, बोलायचं नाही. मग ते विहिरीत ते टाकायचे, ओढायचे. कधी पाणी येणार आहे का, बुडच नाही आहे त्याचा. तो पाहिला, एकदा पाहिला, दोनदा पाहिला, तीनदा पाहिला, 4-5 वेळा झाल्यानंतर, गुरुजी काय करताय म्हणलं, तू काय झालं, ते त्याला ते बुडच नाहीये, तुम्ही किती वेळा टाकलं तरी काय, किती वेळा टाकलं तरी काय, त्याला काय होणार आहे, पाणी येणार आहे का, तू घरी जा म्हणे. गुरु का, म्हणजे काय चूक झाली, मला माहित नाही का ते करायचं, मला पण माहित होतंय ना पाणी येत नाही म्हणून, तुला काय सांगितलं होतं, बोलायचं नाही, फक्त पाहायचं. मग तू जर एवढं जर करू शकत नाहीये, तुझी श्रद्धा नाहीये, तू दीक्षा घेऊन काय करणार, जम. असे खूप विचित्र परीक्षा असतात. श्रद्धा का गरज आहे, मोबाईल श्रद्धा ठेवा म्हणतो का, डोळ्याला दिसतं. पण हे जे मार्गामध्ये जे स्वरूप आहे, जे ब्रह्म आहे,
ते या इंद्रियाला दिसणारं नाही आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवावं लागतं. श्रद्धा इतकं ठेवावं लागतं काय अतोनात. त्याची परीक्षा पुराणामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप झाले. कोणी एक गुरु काहीतरी उदाहरण बरोबर नाही जो देते चित्र आहे. म्हणजे काय श्रद्धा असायला पाहिजे टोटली. काय हे आपलं कोण कबीरदासांचं उदाहरण घ्या. रोज असे प्रवचन सांगायचे सिद्धार्थ स्वामीजी. आता जसं चाललंय ना तसं 3 वेळा प्रवचन सांगायचे. अगोदर ते कबीरदास यायचे, त्यांनी येऊन ते आता जसे श्लोक वगैरे म्हणतात ना, आपण म्हणतो ना पुरुष इच्छा, ते म्हटल्यानंतर मग सिद्धार्थ स्वामीजी यायचे म्हणे. मग ते रोज म्हणजे लीडर तो तसं क्लासमध्ये मॉनिटर असतो की नाही तसं शास्त्रामध्ये तो मुख्य. मग रोज शास्त्र ऐकायचे. 4-5 वर्ष ऐकल्यानंतर एक दिवस ये माझ्यासोबत जरा म्हणून मुलूमध्ये घेऊन गेले. तू माझं परम शिष्य आहे, तुला एक गोष्ट सांगतो म्हणाले. काय ते मी रोज सांगतो की नाही, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या खोटं आहे. ब्रह्मसत्य आहे, सत्य आहे म्हणत सगळेच मरून गेले. प्रपंच आहे की नाही, प्रपंचच सत्य आहे, ब्रह्म खोटं आहे म्हणले. आम्ही तुम्ही असले असतं तर का हो पप्पा लोकांना किती फसवत आहे तुम्ही म्हणलं असतं की नाही. हो पप्पा म्हणत होता म्हणे कबीर. हो पप्पा म्हणते. अरे तिथं सांगतो त्याला पण हो म्हणतो, इथं रोजाच्यावर याला पण हो. कुठलं हो रे अप्पा, माझं तुमच्यावर श्रद्धा आहे. तुम्ही हो म्हटलं की हो होईल, नाही म्हटलं तर नाही होईल. असं त्याचं भाव पाहिल्यानंतर सिद्धार्थ स्वामीजींनी आलिंगन दिले आणि मग त्याच्यावर कृपा केलं. मग त्याला ब्रह्मज्ञान झालं. हे श्रद्धा कसं आहे म्हणजे श्रद्धा पुढं निष्ठा व्हावं. सुरुवातीला श्रद्धा असते, नंतर निष्ठा व्हावं. निष्ठा म्हणजे काय, नितराम तिष्ठते ती निष्ठा. म्हणजे जसं ते गाईचं हे असतं पहा, गाईला बांधण्यासाठी ते हे असतं तो खुंटी, काय म्हणतात खुंटा, काय म्हणतात तो खुंट म्हणतात काय असं ते नाही. म्हणजे जे तावडा ते हे झालं, दोरी झाली, ते जे जमिनीत गाडतात ना की हलू नये म्हणून, हां खुंटच ना. त्याला त्या ठोकून पाहतो म्हणे. तो हलवतो, हल्ले की परत ठोकतो म्हणे, हलवतो परत ठोकतो. म्हणजे जोपर्यंत ते हालत नाही ना तोपर्यंत ठोकत राहतो. तसं पक्क म्हणजे याला बांधल्यानंतर ते तोडून गाय पळून जाऊ नये तेवढं मजबूत तो जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत ठोकतो. तसं श्रद्धा ठोकून गुरु निष्ठा बनवतात. म्हणजे काय, हालू नये. निष्ठा म्हणजे काय, किंचित मात्र सुद्धा मनामध्ये संशय येऊ नये, ती निष्ठा यायला पाहिजे. श्रद्धा निष्ठा. पुढे समाधान. आता समाधान कसं राहायला पाहिजे, कसं, साधक झाल्यानंतर साधू झाल्यानंतर जे काही सज्जन झाल्यानंतर जे मिळतं त्याला समाधान राहायला पाहिजे. नाही मला हेच नाही मिळालं, तेच नाही मिळालं, मला दुसऱ्याला तुम्ही स्वामीजी तुम्ही त्याला हे दिलं, मला हे दिलं, असं कसं म्हणायचं. साधक नव्हे हा. श्रद्धा समाधान. उपरती म्हणजे काय, जे जोडलेलं आहे. परत स्वामीजी झालं, ज्ञान झालं, घरी जातो म्हटलं तर घरी जातो म्हणजे काय, परत संसार करतो. तितिक्षा म्हणजे कमी जास्त होत असतात जीवनामध्ये. घरामध्ये पण कमी जास्त झालं तर घर सोडून जातो. मठात पण कमी जास्त झालं की सोडून जायचं. हे गुरु बरोबर नाही, काय पण पार्सलिटी करतो, याला हसत बोलतो, याला राहून बोलतो, याला हे करतो ते करतो, हे गुरु नाही, असं ते कधी उद्धार होत नाही. प्रसंगानुसार गुरु व्यवहार करत असतात. त्यामुळे हे सगळे श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा, शम, दम हे सगळं असायला पाहिजे. वर काय, मुमुक्षुता, तीव्र मोक्ष व्हायलाच पाहिजे. ही जी तीव्रता असते ना त्याला मुमुक्षुता म्हणतात. हे सगळं असेल तर त्याला काय म्हणायचं, शुभेच्छा. म्हणजे काय, हे सगळ्यांना सगळं नसतात, काही प्रमाणात असतात. ते पुढे येणार आहे. कृतोपासक आणि अकृतोपासक. कृतोपासक म्हणजे पाठीमागच्या जन्मात तो सगळं केलेलं. आता आपण जे केलं ना चर्चा, विवेक, वैराग्य,
शम दम म्हणजे जे काही आपण चर्चा केली हे सगळं पाठीमागच्या जन्मात केलं असेल किंवा या जन्मात इथे ज्ञान होण्यापूर्वी केलं असेल तर त्याला काय म्हणतात कृतोपासक. आणि जर अकृतोपासक असेल तर केलेलं आहे थोडं वैराग्य आहे, थोडं शम आहे, थोडं दम आहे, पूर्ण नाही आहे म्हणून अवघड म्हणू नका, अवघड आहे. थोडं जरी असलं तरी याला उदाहरण देतात. कसं म्हणजे याच्यापैकी कुठलं तरी एक असायला पाहिजे म्हणे. विवेक तरी असावं, वैराग्य तरी असावं, शम तरी, दम तरी, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा, मुमुक्षुता याच्यापैकी कुठलंही एक असलं तरी माणूस धन्य होतो. कसं उदाहरण देतात, जसं पाण्यामध्ये आपण एक कापड टाकलो तर त्या कापडाला जर पकडायचं असेल एक टोक पकडा, येतो की नाही सगळं, हो की नाही. तसं याच्यापैकी कुठलंही एक असला तर त्याच्यासोबत सगळं येतं. ते कसं विचारसागरामध्ये तर काय पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये निष्काम कर्म करून ज्याची बुद्धी चित्त शुद्ध आणि एकाग्र झालेला आहे आणि विवेक वैराग्यादी साधन चतुष्टय संपन्न जो आहे आणि ज्याला आत्मज्ञानाची तीव्र इच्छा आहे त्याला काय म्हणायचं शुभेच्छा. शुभेच्छा ज्ञान होण्यासाठी प्रथम स्टेज काय शुभेच्छा. 224वा प्रश्न पहा. सुविचारणा सो क्या है. दुसरा काय सुविचारणा. उत्तर पहा. आत्मा के जानने की तीव्र इच्छा से ब्रह्मनिष्ठ गुरु के विधि पूर्वक शरण जाय के गुरु के मुख से जीव ब्रह्म की एकता के बोध वेदांत वाक्य को श्रवण करके तिस श्रवण के अर्थ को आपके मन विषय घटावने वास्ते अनेक युक्तियों से मनन विचार करना सुविचारणा नाम ज्ञान की दूसरी भूमिका है. आपण एक शब्द पाहू काय. आत्मा के जानने की तीव्र इच्छा से काय हो आत्मज्ञान करून घेण्याचं तीव्र इच्छा असणारा व्यक्ती ब्रह्मनिष्ठ गुरु के विधीपूर्वक शरण जाय के. ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. फक्त ब्रह्मनिष्ठ घेऊन ये. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ बद्दल माहित आहे का काय. श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी सर्व शास्त्र वाचलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्म जाणून ज्याचं त्याच्यामध्ये निष्ठा आहे. म्हणजे ज्ञान करून घेतलेला आणि दुसऱ्यांना ज्ञान करवण्याचं सामर्थ्य असलेला त्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणतात. अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडे विधीपूर्वक शरण जाय के म्हणजे विधीपूर्वक म्हणजे काय त्यांच्याकडे जाणे, अगोदर साष्टांग घालणे, सेवा करणे. मग त्यांचं जसं सिद्धार्थ म्हणजे 12 वर्ष सेवा केल्यानंतर नंतर तू कोण आहे म्हणून सांगितले. विचारलं की नाही गुरुनी आल्याला ये बाबा वेलकम म्हणले नाही. पाहून पण न पाहिल्यासारखं करायचं का. याचं निष्ठा आहे का, श्रद्धा आहे का, त्याला खरंच पाहिजे का. बँकेत जातो की नाही आपण पैसे काढायला 4 किलोमीटर रांग असलं तरी थांबावं लागेल की नाही. कुठे गावाला जात असताना ट्रॅफिक लागलं, नांगेत गाडी लागली, काय करायचं रिव्हर्स यायचं का, येतो का. मग तिचं संसारिक गोष्टीमध्ये येत नाही. इथं पण पाहतात गुरु, हो की नाही. माझ्यासोबतच घडलंय. मी 2009 मध्ये घर सोडलं होतं. 17-18 दिवस राहिलो गुरुच्या आश्रमात. आई खूप त्रास करून घेऊ लागली. मग घरी गेलो. मग न सांगता गेलो आपल्याला. मी आणि जे मनोज स्वामीजी आता आहेत ना मंदिर पुजारी दोघे म्हणून गेलो होतो. ते तिथं राहिले, मी घरी गेलो. डिग्री केलो, सगळं MBA झाला. 2013ला मी पासआउट झालो MBA. मग मी येतो म्हटलो बाप्पांना. नो परमिशन का, अगोदर एकदा येऊन पळून गेलाय, परत पळून जाईल हो म्हटलं तर हो म्हटले नाही. मग 3-4 कंपनीमध्ये जॉब आले. मग तिथं जायचो, परत ते इंटरव्ह्यू करायचो, ट्रेनिंग करायचो, कंपनी छान आहे नाही म्हणून घरी यायचो. असं करत 1 वर्षपर्यंत हो म्हटले नाही आपण. हो म्हणत नाहीत लोक, परीक्षा करतात खरंच याला गरज आहे का. मग 1 वर्षानंतर 2014ला हो म्हणाले, मग आलो वगैरे वगैरे. ते पुढची गोष्ट म्हणजे काय, हे गरज असतं काय
ठामपणा. हो की नाही? तर इथं काय सांगत आहे की विधीपूर्वक इथं गेल्यानंतर सिद्धार्थ स्वामीजींना जसं बोललं नाही तरी सुद्धा ते राहिले. कबीरदासांना पाहिले का? कबीर अध्यायामध्ये आहे ना, सिद्धार्थ स्वामीच्या 13व्या अध्यायामध्ये आहे पहा. कबीरदास आल्यानंतर बोलले नाही कबीरदासांना, बघू म्हणाले अगोदर, मग नंतर खूप दिवस झाल्यानंतर त्याला बोलले काय कशासाठी आलं वगैरे वगैरे. हो की नाही? मग तसं गुरूंच्या प्रसन्नता झाल्यानंतर मग विचारायचं, गुरुदेवा मी सगळं सोडून तुझ्याजवळ आलो, मला धन्य कर. हा जरूर बोलला पाहिजे. मला काहीच माहीत नाही, तू साक्षात शिव आहे, विष्णू आहे, ब्रह्म आहे, मला तारण कर. म्हणून त्याला विनवणी केल्यानंतर हे विधीपूर्वक त्रिकरणपूर्वक म्हणतात ना, मन वाणी बुद्धी तनु मन धन हे सगळ्याने सद्गुरूंना अर्पण व्हावं. अर्पण म्हणजे काय? माझं काहीच असू नये त्याच्यावर, त्या गोष्टीवर. शिवाजी महाराज जेव्हा कोण गुरु त्यांचे रामदास स्वामीजीकडे गेल्यानंतर सर्व राज्य सगळं त्यांच्या पायावर ठेवले, शिष्य झाले आणि निघाले. रामदास स्वामीजी विचारले पुढे चालला. म्हणलं आता सगळं अर्पण केलं, काहीतरी इथं बसतो, काहीतरी करतो. अरे इकडे म्हणले, हे घे म्हणले, इतका दिवस ते राज्य तुझा आहे म्हणून करत होता, याच्या पुढे ते माझं आहे म्हणून कर, घे म्हणले. असं गुरु परीक्षा करतात. मग तसं घर दार सर्व गुरुच्या चरणी अर्पण करून यायचं असतं. ती बुद्धी पाहिजे ना. आम्ही 4 तास जास्त बस म्हणलं तर आम्हाला कसं तर होतो, कसं होणार आहे? ओके नाही? का आपल्याला ज्ञान होत नाहीये त्याचं कारण सांगत आहे. आपल्याला ज्ञान का होत नाही? आपण काही सोडायला तयार नाही. हो की नाही? गुरु परीक्षा करण्यासाठी म्हणलं, कर रे ते घर माझ्या नावाने कर म्हणलं, करू शकतो का? ठेव इथं तुझी गाडी कायमची, मठात राहू दे सेवेसाठी. गुरु परीक्षा करायला बसले ना, आम्ही टिकणारच नाही. त्यांना ते तुमचं घरही नको आहे, गाडीही नको आहे, तुमचा पैसाही नको आहे. ते तुमची परीक्षा करतात मन, की या बाबा याचं किती त्याच्यावर प्रेम आहे का माझ्यावर प्रेम आहे. आम्हाला संन्यास दीक्षा झाल्यावर सुद्धा ते कधी कधी गुरु पाहत असतात. कधी प्रवचन माईक द्या म्हणतात, कधी देऊ नका म्हणतात. म्हणजे याला प्रवचनावर जास्त ओढ आहे का, सेवेत ओढ आहे का, याला हेच मठ ते मठमध्ये अगदी मठ माझं म्हणून बसलंय. गुरुचं काम असतो त्या अहंकार कुठं अडकले, गाडी कुठे फसलेली आहे तिथून उचलणे आणि त्याला ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जाणे, ते काम असतो. म्हणून विधीपूर्वक जायला पाहिजे. म्हणजे अवघड आहे सगळं, अवघड आहे म्हणून सोडायचं नसतं. मग हळूहळू आता केलं तर एकदा पूर्णत्वाला येतो. कधी ना कधी करत राहायला पाहिजे. जो चलता है वही पोहोचता है. अवघड आहे म्हणून घरी बसला तर काय होणार आहे? काय नाही म्हणून झोप येतं म्हणून घरी बसला तर कळलं असतं काय एवढं? येतो, अडचणी येतात, खूप अडचणी येतात. संसारामध्ये अडचणी येत नाहीत का? जोडलं का बायकोला, पोरांना, घरात? मी इथंच का बुद्धी येते लगेच पटकन, नको येते की नाही? थोडं काहीतरी झालं काय, आमचं घरच बरं आहे. काय मठ मध्ये किरकिरी आहे गेले की ते पाप, तेच ते पाप बुद्धी आपल्याला कसं ना कसं सोडवायचा प्रयत्न करतो ना. कुणाचं नुकसान आहे? मठाचं नुकसान आहे का गुरुचं नुकसान आहे? गुरु तरी पोहोचलेला आहे. अप्पाजी गरज आहे त्यांना. म्हणून हे ऐकायला जरा अवघड कर्कश आहे. ओके नाही? पुढे काय? विधिपूर्वक शरण जाय के गुरु के मुख से जीव ब्रह्म की एकता के बोधक वेदांत वाक्य को श्रवण करी के. वेदांत वाक्य म्हणजे महावाक्य. आपण जे चिंतन केलं ना महावाक्य, ते श्रवण करायला पाहिजे. श्रवण म्हटल्यानंतर मग काय हो, गुरु सांगितलं लागले काय, त्या गावाला गेलो होतो, हे झालं ते झालं, त्यांनी एवढे पैसे दिले, हे केले ते केले, असं जर सांगत बसले ते श्रवण नव्हे. म्हणून तिथे काय म्हणाय, श्रवण वेदांत श्रवण. आमच्या इथे श्रवण होतं की या टेबलवर का हो, हे करू ते करू तसं करू याचं करू.
ते नव्हे, काय वेदांत वाक्य म्हणजे महावाक्य। तीस श्रवण किए अर्थ को आपके मन विषय घटावणे वाचते। श्रवण केलं पण मनामध्ये यायला पाहिजे ना, त्यासाठी अनेक युक्तियों से मनन विचार करणार। आता ऐकलं हो आपण, किती 35-36 लेक्चर झाले, ऐकत आहे पण मनात उतरलंय का? मग ते उतरण्यासाठी युक्तीने मनन करणे। युक्तीने मनन करणे म्हणजे काय? मग वस्तूमध्ये अस्थिभाती प्रिय रूपाने ते आनंद, वस्तू विषयात आनंद असेल तर ते काय? आनंदमय कोश। आपण जे काय शिकलो ना ते प्रॅक्टिकल मध्ये उतरवणे त्याला मनन म्हणतात। ते मनन कसं वगैरे विचार सागर 30-31 टिप्पणी, विचार सागर 30-31 टिप्पणीमध्ये आलेले आहे। म्हणजे काय? अगोदर ब्रह्म जाणण्याची तीव्र इच्छा असणारा बलविक्षेप गेलेला तो शुभेच्छा, फक्त शुभेच्छा नाही, तिथून गुरुला शोधत आला, गुरूंच्या शरण गेला, सेवा केला आणि गुरुच्या मुखाने वेदांत वाक्य श्रवण करू लागला। वेदांत वाक्य श्रवण करू लागला तर काय म्हणतात त्याला? सुविचारणा। अहो फोटो पडले खाली सिद्धार्थांची, पहा 280 पेज 225वा प्रश्न। काय? तनुमानसा सो क्या है? तनुमानसा कशाला म्हणतात? स्वरूप के साक्षात्कार कहिए अपरोक्ष अनुभवार्थ श्रवण मनन द्वारा निर्णय किए ब्रह्मात्मा की एकता रूप अर्थ के निरंतर चिंतन रूप निधिध्यासन से जो स्थूल मन की कहिए बहिर्मुखन की सूक्ष्मता नाम अंतर्मुखता हुए सो तनुमानसा नाम ज्ञान की तीसरी भूमिका आहे। म्हणजे काय? स्वरूप के साक्षात्कार कहिए अपरोक्ष अनुभव अर्थ म्हणजे काय? आम्हाला स्वरूप ब्रह्मज्ञानाचा अनुभव येण्यासाठी श्रवण मनन द्वारा निर्णय किए ब्रह्म आत्मा की एकता रूप म्हणजे श्रवण मनन केल्यानंतर जेव्हा आपल्याला ब्रह्म आत्माचं एकताचा अर्थाचा निरंतर चिंतन रूप निधिध्यासन से जो स्थूल मन की म्हणजे निधिध्यासन करून 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 स्थूल मनाची बहिर्मुखन की सूक्ष्मता नाम अंतर्मुखता होय। म्हणजे आता श्रवण मनन करत असताना मन बाहेर जात असतो, पण जेव्हा या निधिध्यासन केल्यानंतर मन बाहेर जात नाही। म्हणजे काय? आवडीने जात नाही, आवडीने जात नाही म्हणजे अजून बाहेर फिरावं, हे करावं ते करावं, निमित्त मात्र जातो, काम करावं लागतं, पैसे वगैरे वगैरे, जेवण, स्वच्छता जे काही आहे त्यासाठी जातो। म्हणजे इथं काय? निधिध्यासन केल्याने मन जो आहे अंतर्मुख होतो, त्याला काय म्हणतात? तनुमानसा। कळत आहे? पुढे सत्वापत्ती सो क्या है? आता हे वरचे जे 3 झाले ना, इथपर्यंत ज्ञान झालेला नाही, ज्ञान होण्यापूर्वीच आहे। चौथा भूमिकाला ज्ञान होतो, त्याला काय म्हणतात? सत्वापत्ती। श्रवण मनन निधिध्यासन से संशय और विपर्य से रहित स्वरूप साक्षात्कार रूप निर्विकल्प स्थिति के भय ते तत्वज्ञान युक्त मन रूप सत्व शुद्ध अंतःकरण की जो प्राप्ति हुए सो सत्वापत्ति नाम ज्ञान की चतुर्थ भूमिका है। ये चतुर्थ भूमिकेला ब्रह्मवित म्हणतात। ब्रह्मवित गुरु म्हणतो की नाही? ब्रह्मवित म्हणजे ब्रह्म जाणलेले। चौथ्या भूमिकेत काय होतो? श्रवण मनन निधिध्यासन करून संशय आणि विपरीत भावनाचा नाश होतो, स्वरूप साक्षात्कार होतो, निर्विकल्प स्थिती प्राप्त होते आणि तत्वज्ञानयुक्त मनरूप शुद्ध अंतःकरण प्राप्त होतो। म्हणजे काय? तत्वज्ञान झाल्यानंतर तो जो मन आहे ते अगदी शुद्ध असतं, शुद्ध असेल तरच त्याचं ब्रह्मज्ञान होतो। हे मन जो आहे ना, जसा आरसा पूर्ण क्लीन असेल तरच व्यवस्थित चेहरा दिसतो की नाही, आरशावर काहीतरी घाण असेल तर दिसणार नाही, तसं हे सगळं श्रवण मनन निधिध्यासन केल्याने काय होतं? अंतःकरण शुद्ध होत राहतो। कळलं का? ते नामस्मरण हे ते केलं ना
ते केलं तर फक्त काय होतो, मलदोष जातो, मलदोष जातो, हा चित्तशुद्धी होते, बरोबर आहे. आणि जर ध्यानादी केलं तर एकाग्रता होतो. आणि पुढे हे श्रवणादी केलं तर काय होतं, ज्ञान होतो. पण श्रवण मनन निधिध्यासन जर करत राहिला तर मलदोषही जातो, विक्षेप दोषही जातो, आवरण दोषही जातो. म्हणून श्रवण, वेदांत श्रवणाला एवढं महत्व आहे. जे जप करतो, पूजा करतो, ध्यान करतो, जे काही यज्ञ करतो, जे काही करून जे मिळत आहे ते या एक केल्यामुळेच मिळतो ऑटोमॅटिक. पूर्वीपेक्षा झोप कमी येते की नाही? श्रवण तर सगळे करतात, पण मनन आणि निधिध्यासन कमी होतं. म्हणजे श्रवण पूर्ण व्हावं ना अगोदर. पूर्ण श्रवण झालं तर मग मनन करतो. जसं तुम्ही म्हणता कळालं तर आनंद होतो, हो की नाही? मग तसं कळालं तर प्रॅक्टिकलमध्ये जायचा प्रयत्न करतो. कळालंच नाही तर काय करणार आहे? म्हणून अगोदर श्रवण, मग मनन, मग निधिध्यासन. मग निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी म्हणतात. समाधी दोन आहेत. एक कुठले, हे जे पतंजली योग समाधी, ती समाधी. आणि दुसरी समाधी आहे ज्ञान समाधी. ज्ञान समाधी म्हणजे ते डोळे बंद करून सगळे काय काय होते, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, जे काही अष्टांग योग आहे ना, ते सगळं करून डोळे बंद करून बसल्यावर जे समाधी लागते ते योग समाधी. ज्ञान समाधी म्हणजे काय, ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर डोळे बंद केलं तरी ब्रह्म दिसतो, उघड्या डोळ्याने पण समाधी आहे. उघड्या डोळ्याने त्याला ब्रह्मच दिसतो सगळं. निर्विकल्प म्हणतात, ते वेगळं करत ते विचारसागरमध्ये सविकल्प निर्विकल्प, त्याच्यात सागरमध्ये हे आलं नाही असं नाही आहे, सगळं येतं. तुर्यावस्था कशाला म्हणतात? इथं येत आहे, आता इथं येत आहे. काय तनुमानसा कळालं? तनुमानसानंतर सत्वापत्ती कळालं. सत्वापत्ती म्हणजे इथे सत्वापत्तीमध्ये ज्ञान होतो. पुढे पहा 227वां प्रश्न. असंसक्ति सो क्या है? निर्विकल्प समाधि के अभ्यास की परिपक्वता से देह विषय सर्वथा अहंता ममता गलित होय के देहादिक विषय जो सर्वथा आसक्ति का नाम प्रीति का अभाव हुए सो असंसक्ति नाम ज्ञान की पंचभूमिका आहे. म्हणजे निर्विकल्प समाधी झाल्यानंतर तो जो अभ्यास करतो ना, नेहमी निर्विकल्प समाधीत जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस देहावरचा अहमपणा सर्व गळून पडतो. म्हणजे मी देह आहे हे त्याला भानच राहत नाही. त्याला काय म्हणतात? असंसक्ती. देहावर मीपणा अहमपणा भाव नसणे. पुढे जायचं. पदार्थाभाविनी सो क्या है? अतिशय निर्विकल्प समाधि के अभ्यास से देहादिक सर्व पदार्थन का अधिष्ठान ब्रह्म रूप से प्रतीति होने करी जो अभाव कहिए अप्रतीति होवे है सो पदार्थाभाविनी नाम ज्ञान की विशिष्ट भूमिका आहे. म्हणजे काय आता बोललो ना आपण चर्चा केली, ज्ञान समाधी म्हणजे हे, त्याला फक्त डोळे उघडलं काय, डोळे बंद केलं काय, नुसतं ब्रह्मच दिसतो त्याला, नामरूप दिसतच नाही. प्रत्येकात अस्ति भाती प्रिय रूपच ब्रह्मच स्वतःच. तो आहे ना सिद्धार्थ स्वामीच्या चरित्रेमध्ये, ते कोणी कुत्र्याला मारलं की मारणाराही मीच, मार खाणाराही मीच, पाहणाराही मीच, ती स्थिती काय आहे? पदार्थ अभाविनी, म्हणजे त्याला पदार्थ दिसत नाही, फक्त ब्रह्मच दिसतो. पुढे पहा. तुरीयासो क्या है? हे तुमचा प्रश्न. तुरीयासो क्या है? ज्ञाता ज्ञान और ज्ञेय रूप त्रिपुटी की चतुर्थ पंचम भूमिका की न्यायी, भाव रूप करी और षष्ठ भूमिका की न्यायी, अभाव रूप करी प्रतीति भी काय जहाँ होवे नहीं ऐसे जो स्वरूप से उत्थान रहित तुरी पद विषय मन की स्थिती तुरी गाना ज्ञान की सप्त भूमिका है. म्हणजे तिथं भाव आणि अभाव राहतच नाही. काय सांगितलं इथे? चतुर्थ पंचम भूमिका पर्यंत काय आहे? त्रिपुटी म्हणजे काय हो?
तिन्ही घेऊन जाऊ. काय तिन्ही? कोण तिन्ही? तिथं जा परत पाठीमागे त्रिपुटी आलं होतं. रूप, डोळे आणि दृष्टा. नाही बाबा, अध्यात्म आदि भौतिक आदि दैविक मध्ये अध्यात्म म्हणजे काय? इंद्रिय. आदि भौतिक म्हणजे काय? विषय. आदि दैविक म्हणजे काय? देवता, इंद्रियाचा देवता. सूर्य, डोळे, चक्षु आणि वस्तू रूप, हे त्रिपुटी. हे तिन्ही असेल तरच ज्ञान होतो, व्यवहार होतो, नाहीतर व्यवहार होत नाही. हे सुद्धा काय होतो? अभाव कुठे होतो? 6व्या भूमिकामध्ये. 4थ्या आणि 5व्यामध्ये ते असतो, त्रिपुटी असतो. 6व्यामध्ये त्रिपुटी नसतो आणि 7व्यामध्ये असतो नसतोपणा पण नसतो. 4थ्या आणि 5व्या भूमिकामध्ये त्रिपुटीचा भाव आहे, 6व्यामध्ये अभाव आहे, 7व्यामध्ये भाव अभाव दोन्ही नाही आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे तो साक्षात. याच्यात सांगितलं जातं, सिद्धार्थ स्वामीजींचे जो 2 शिष्य, गुरुनाथ हारू स्वामीजी आणि शिवपुत्र स्वामीजी, दोघे 6व्या भूमिकापर्यंत होते. 6व्या भूमिकातून 7व्या भूमिकात गेले तर त्यांची वृत्ती बाहेरच येत नाही. बाहेर येत नाही म्हणजे व्यवहार होऊच शकत नाही. मन अंतर्मुख होतं की नाही? अंतर्मुख ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर त्यांचं व्यवहार करायला जे बाहेर यायला पाहिजे ना वृत्ती, ती बाहेरच येत नाही. 21 दिवसानंतर शरीर सुटतं. 6व्यातून 7व्यात गेलं की बरोबर 21 दिवसातून मग बाहेर आलं तरच व्यवहार नव्हतं. जेवण पाणी बिणी काहीच होणार नाही. मग गुरुनाथ हरवड स्वामीजींना तेच कळत नव्हतं ना. गुरुनाथ हरवड स्वामीजींना सांगावं लागत म्हणे, ताट ठेवलेलं आहे, ही भाजी आहे. मग ते भाजी घेणार, माझ्या तोंडात ठेवायचं, त्यांच्या तोंडात ठेवायचं कळत नव्हतं. पूर्ण फुकायचं म्हणे तोंडात ठेवायचं. मग ते लोक बसायचे म्हणे आजूबाजूला, ज्याच्या अंगावर थुकलं तेच प्रसाद म्हणून खायचे, धन्य म्हणजे ते. त्यांना शौचला वगैरे सुद्धा बसलं तरी कळायचं नाही त्यांना. सगळं लोकच करायचे म्हणे, स्वच्छता बिच्छता सगळं. महिला लोक लहान बाळाला जसं आंघोळ घालतात की नाही नग्न, तसं नग्न त्यांना आंघोळ घालायचे, त्यांना काही फरक पडायचा नाही. त्यांचे स्नानाचं पाणी पिऊन खूप सारे लोकांचं रोग बरं झालेले आहे. कुठे बैलगाडीने कुठेतरी जात असताना बैलगाडी पलटली म्हणे, ते गुरुनाथ स्वामीजी जसे बसले होते तसेच पडून होते म्हणे बैलगाडी पलटल्यावर सुद्धा. म्हणजे त्या शरीराचा भानही नाही आहे. हे 6व्या भूमिका. या भूमिकाची चर्चा कुठे होतच नाही. कुठे ऐकलं का हे? इतका कुठे आलाय शब्द एकदा? कुठे? उंचीमध्ये आपल्याला आहे. हा, कुठे आलं? सप्तावस्थांगा सप्त भूमिका काहीतरी आहे. हा, ते लक्षात मध्ये आलंय. लक्षात मध्ये आलं. लक्षात मध्ये कळलं का? पुढे पहा काय सांगतात. प्रश्न कुठे गेलो? तुरीयापर्यंत आलो आपण. 230 प्रश्न पहा. ये सप्त भूमिका किसके साधन है? आता हे साधन म्हणजे काय, कशा कशाने काय काय सिद्ध होतो. प्रथम द्वितीय तृतीय भूमिका तत्वज्ञान के साधन आहे. ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर पहिला दुसरा तिसरा हे काय साधन आहे. चौथा पाचवा चतुर्थ भूमिका तो तत्वज्ञान रूप होणे ते जीवनमुक्ती और विधेयमुक्ती के साधन आहे. म्हणजे जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती जर व्हायचं असेल तर कुठपर्यंत जायला पाहिजे आपण? चतुर्थ भूमिकापर्यंत जायला पाहिजे. आणि पंचम षष्ठ और सप्त भूमिका जीवन मुक्ति के विलक्षण आनंद के साधन है. विलक्षण आनंद म्हणजे काय? ब्रह्माचा आनंद म्हणतो की नाही आपण. जसं साखर झोपेत जो आनंद असतो तो अखंड, आपल्याला जे विषयाचा आनंद होतो तो बिंदूचा आहे, बिंदू आनंद आहे. ब्रह्माचा आनंद सिंधू सागर एवढा आनंद आहे. मग त्या सागर एवढा आनंदात शरीर असताना जर घ्यायचं असेल तर काय काय? 5वा 6वा 7वा भूमिका आहे. त्याला जीवनमुक्ती विलक्षण आनंद म्हणतात.
इथे वर 168 वर दिले पहा, चतुर्थ भूमिका. हे विशेष आहे. काय म्हणतात पहा, कृतोपासन कैये ज्ञान ते पूर्व करिय पूर्ण उपासना जिसने सो. कृतोपासक कशाला म्हणतात? ज्ञानापूर्वी ज्याने संपूर्ण उपासना जो केलेला आहे त्याला कृतोपासक म्हणतात. अकृतोपासन कैये ज्ञान ते पूर्व नहीं करे है उपासना जिसने. नहीं करे म्हणजे काय? पूर्ण उपासना केलं नाही, क्वचित केलेलं आहे. काहीच नाही केलं असं तर इकडे आलाच नसता तो. म्हणजे अर्धवट जे काही साधना झालेली आहे ते. सो इस भेद ते चतुर्थ भूमिका रूप ज्ञान का अधिकारी 2 प्रकार का है. म्हणजे चौथ्या भूमिकापर्यंत यायला हे 2 प्रकारचे अधिकारी आहेत. एक कृतोपासक आहे आणि अकृतोपासक. कृतोपासन जो है सो तो सम्यक वैराग्य आदि साधन करी संपन्न हुए हैं और ज्ञान के अनंतर अल्प अभ्यास से झटिति पंचम आदिक भूमिका विषय आरूढ हुए हैं. म्हणजे तो ज्ञानी जो आहे त्याच्यामध्ये हे वैराग्य, विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा हे सर्व स्पष्टपणे दिसतात व्यवहारात त्याच्या. आणि हा जो कृतोपासक असतो हा चौथ्या भूमिकेतून 5वा, 6वा, 7वा पटपट पुढे जाऊ शकतो अल्प प्रयत्नाने. परंतु जो अकृतोपासन जो है तामे सर्व साधन स्पष्ट प्रतीत होते नाही. म्हणजे काय? काही गुरु असतात बघा, लोभी येतो, क्रोधी येतो, भे येतो, ते येतो म्हणतो की नाही, ते काय इथे तर होते नाही. किंतु 1-2 साधन प्रकट हवे हे. म्हणजे साधनामध्ये काहीतरी एक असेल, एक विवेक तरी असतो, वैराग्य तरी असतो, श्रद्धा तरी असतो, मुमुक्षुता तरी असतो, काहीतरी 1-2 स्पष्टपणे दिसतात, अन्य स्पष्टपणे दिसत नाही. याते सो बुद्धिमान होवे तो. म्हणजे जर सर्व साधन नसतील आणि जर तो बुद्धिमान असेल तर तो चतुर्थ भूमिका रूप तत्वज्ञान को पावता है. चतुर असल, पकडून ठेवला असल, प्रयत्न केला तर काय होईल? चौथ्या भूमिकेपर्यंत पोहोचेल. परंतु बहुकाल के अभ्यास से कदाचित कोई पंचम आदिक भूमिका विषय आरूढ होवे, झटिति नाही. म्हणजे जर हे सगळं नसतील तर तो खूप प्रयत्न केल्यानंतर 5व्या भूमिकेपर्यंत जाईल. ते पण लवकर नाही, खूप वेळाने. फक्त 5व्यापर्यंत जाईल म्हणले, 6व्या 7व्या जाईल असं बोललेच नाही ते. कळलं का? तर हे असं आहे. याच्यामध्ये जरा इकडे तिकडे गेलो आपण. तर शेवटी काय सांगितले? पहिले जे 3 आहेत ते ज्ञान होण्यासाठी साधना आहेत. चौथ्यात ज्ञान होतो. ज्ञान होतो म्हणजे काय? जीवनमुक्त होतो. आता जीवनमुक्त होतो आणि शरीर असेपर्यंत जीवनमुक्त. शरीर सुटला की विदेहमुक्त. जीवनमुक्त असं म्हणजे काय? जिवंत असतानाच जो मुक्त आहे तो जीवनमुक्त. विदेहमुक्त म्हणजे देह सुटल्यानंतर मुक्त, ते विदेहमुक्त. जीवनमुक्त विदेहमुक्त होतोच, प्रश्नच नाही. मग विदेहमुक्त विदाऊट जीवनमुक्त होतो का? प्रश्न आहे की नाही. आणि जीवनमुक्त काय, विदेहमुक्त काय, पुढचा जो कडा आहे 14 मध्ये आहे ते उद्या पाहू आपण. इथे श्री विचार चंद्रोदय सप्तज्ञान भूमिका वर्णन नामिका 13 काला समाप्ता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.